कुठं आला विरू? हॅलो नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू दे. आता दोघंही चाललेलो आहोत बाजारात परत. आज आत्याच्या पूर्ण फॅमिलीला जेवणाचं निमंत्रण दिले. मामा शिपवरती गेल्यामुळे आम्ही ठरवलं होतं की दोघांना एकत्र बोलायचं, कारण वास्तुशांतीला दोघं पण नव्हते. पण मामा आता शिपवरती गेल्यामुळे ते पॉसिबल नाही आहे. मामा आल्यानंतर परत एकदा बोलवता येईल, पण आता सचिन ते नाहीत म्हटल्यानंतर बोलूया म्हटलं. मग ॲज ऑलवेज आम्ही नॉनव्हेज करतो, म्हणजे पहिला विचारून करतो जे कोणी गेस्ट येणार असतील त्यांना की तुम्हाला काय खायचं आहे आवडीचं, त्याच्यानंतर मग ठरवतो. मग चिकन मटन दोन्ही गोष्टी आहेतच. आणि हे व मी चाललो आहे, पण त्यासोबतच सगळ्यात अगोदर महालक्ष्मीची ओटी भरायची सकाळी लवकर. आता ओटी भरून बाकी सगळ्या गोष्टी घेऊन मग आम्ही घरी येणार. आता इथे येऊन जवळजवळ राहून 1.25 महिना झालेला आहे मला कंप्लीट. आणि जेव्हा मी कोल्हापुरामध्ये फ्लॅट घेतला होता त्यानंतर श्री महालक्ष्मीची मी ओटी भरली होती तिथे. त्यानंतर इथे जेव्हा आले, इथे आल्यानंतर ओटी भरायला गेले नव्हते. 1.25 महिना झाल्यानंतर जाऊयात म्हटलं होतं. मी परवाच्या एका ब्लॉगमध्ये शेअर केलं की मी काळभैरीला जाऊन आले, कारण इथलं ते मंदिर आहे गडहिंग्लजमधील आणि तिथे जातात सगळे लोक. आणि जसं आपण म्हणतो की एखाद्या गावात गेल्यानंतर जसा सरपंच असतो, त्यानंतर एखाद्या देशात गेल्यानंतर जसा पंतप्रधान असतो, तसंच एखाद्या गावात जेव्हा आपण घर बांधतो तेव्हा त्या गावाचे राखणदार पण असतात, तर त्यांना आपला नमस्कार हा द्यावाच लागतो. त्यामुळे मग आज शुक्रवार पण होता. ओटीचं साहित्य जे होतं ज्यामध्ये नारळ आणि फुलं वगैरे मी तिथून घेतली. आणि घरातून निघतानाच एका शॉपमध्ये नऊवारी साडी आणि ब्लाऊज पीस मी घेतला होता देवीला ओटी भरण्यासाठी. तर ते सगळं मी घेतलं, ओटीची तयारी केली. इथे मंदिर जे आहे, मी जेव्हा आत्यासोबत इथे यायचे तर तेव्हा मंदिर बांधलेलं होतं. आता बहुतेक जीर्णोद्धार करतायत असं मला वाटते, कारण मंदिरचा बाहेरचा परिसर थोडासा म्हणजे डिमॉलिश केल्यासारखा दिसत होता. त्यामुळे समजून आले की नवीन बहुतेक बांधणार आहेत किंवा काम चालू आहे असं. तर इथे ओटीची तयारी मी केली. लास्ट टाईमलासुद्धा आम्ही महालक्ष्मी मंदिरात गेलो होतो, तेव्हा ओटी भरली होती. ती ह्या वर्षी मी अजून गेलेली नाही आहे. जायची इच्छा होती, सचिन आल्यानंतर जाऊयात असं ठरलं होतं. बट स्टील असं झालं आहे की आम्ही घरातलीच कामं करतो आहे छोटी मोठी जे आहे ते, त्यामुळे घरातून बाहेर पडायला मिळत नाही. आणि आरवचं स्कूल असल्यामुळे त्याला सोडून कुठे जाता येत नाही आहे, हा सुद्धा विषय होतो आहे. आणि बाबासुद्धा नवीन आहे तिथे अजून, त्यामुळे बाबांच्यावरती सुद्धा पूर्ण जबाबदारी टाकून जाता येत नाही आहे. मुंबईला वेगळं होतं, मुंबईला सगळ्या गोष्टी माहीत होत्या, त्यामुळे बाबांनासुद्धा इकडची सवय होईपर्यंत काही गोष्टी आम्ही करू शकत नाही आहे. त्यामुळे मग कोल्हापूरला जायचा प्लॅन अजून तरी केलेला नाही, पण माझी इच्छा अजून येते की कोल्हापूरला दरवर्षी जसं मी ओटी भरायला जाते तसंच ह्या वर्षीसुद्धा जावं. बघू कधी जाता येतील, तेही मी नक्कीच शेअर करेन तुमच्याशी. घरी येऊन पोहोचले आणि मला काही कमेंट्स झाले की धनश्री ग्रे हेअर ते दिसत आहेत आणि तू एकदम अशी वयस्कर वाटायला लागलीस. तर काय होतं माहिती आहे, मी जो हेअर कलर केला होता आणि तो असा सोनेरी टाईपमध्ये होता आणि त्यात चेहरा व्हाईट झाला, त्यात ते केस व्हाईट, असं मलाच असं वाटायला लागलं अरे हे एकदमच वेगळं वाटायला लागलं आहे. आणि इथे करून घेतलेला मी हेअर कलर, आणि त्यांनी काय केलं बेस मिक्स केलाच नव्हता त्याच्यामध्ये, आणि डायरेक्ट तसं त्यांनी टाकलं. आणि हे केसमध्ये इथे जे हे असं कलर ब्राऊन शेड येतो ना, तर ह्याला इथं मॅच होऊ देत म्हणून त्यांनी ते केलं आणि ते काय वेगळंच वाटायला लागलं. मग शेवटी मी घरातच स्ट्रिक्सचा एक हेअर कलर केला, जो मी परत शेअर करेन तुमच्याशी. व्हिडिओ तो लवकर येईल. आणि छान त्यांनी कव्हरेज दिले, केवढे दिसत होते ग्रे हेअर, तुम्ही बघताय खूप दिसत होते. आणि ते प्रॉपर कवर झालेत, सगळे मस्त कवर झालेत. इथे तर जास्त दिसत होते. मी तो व्हिडिओ शेअर करेन प्रॉपर तुमच्याशी हेअर कलर केलेला. आणि तो ब्राऊन कलर आहे, म्हणजे हा शेड आहे बघा, दिसतोय बरोबर. मी लवकर शेअर करेन टोटल व्हिडिओ ॲप्लिकेशन्स आणि याचा त्याचा. आता मी येऊन बसले, प्रसाद आलेला आहे, म्हणजे घरातली काही छोटी मोठी जी कामं होती ना, म्हणजे फायनल सगळं, तर त्याच्यासाठी गेट लॅम्प आम्ही मागवला आहे. परत समोर तिथं गेटच्या पुढं अशी खडी आहे आणि 1-2-3 महिन्यानंतर तिथं रस्ता होणार म्हणून सांगितलं. मग तोपर्यंत कसं ती खडी आणि सापांची वगैरे थोडीफार भीती आहे इथं, मग ते जाऊन बसतात वगैरे म्हणून आम्ही हे केलं. खडी गावाकडून मम्मीने पाठवून दिले आणि वाळू, तर ती तिथे टाकायची आणि वरतून वाळू टाकायची, म्हणजे ते असं प्लेन राहतं आणि आपल्याला पण भीती नाही राहत. कारण आपला अचानक असा पाय पडतो आणि सापांची कशी सवय असते की थंड याच्यामध्ये जाऊन बसतात खडकातून वगैरे, तर ते एक. आणि आरव कसा बनतो तो माझं पण आहे बाबांसोबत, त्याच्यामुळे करून घ्या म्हटलं.
आणि आता वाजलेले आहेत 2. तुम्ही ब्लॉग बघत असाल, मी काही कमेंट्स पण बघत होते आता. तर आजचा दिवस तुमच्याशी शेअर तर करणारच आहे. नॉनव्हेजचं जे आहे ते जेवण आम्ही 4-4:30 वाजता सुरू करणार, कारण चिकन आणि मटण दोन्ही गोष्टी करायच्यात. आता मला त्या वासानंच कसं तरी होतं. मम्मीनं आत्यानं हे पाठवून दिलेलं सचिनसाठी खेकड्यांचा रस्सा, ते नांगे वगैरे, ते बाबांना वगैरे. मला बघूनच कसं तरी घालतं. हे म्हणायला लागले खाऊन बघ. ते मला नाही होत अजिबात. मग ते खाल्लेत. मग चिकन मटण आता संध्याकाळी त्या ताईंना करायला थोडीफार मदत करणार, जेवढं मला जमेल तेवढं. तर आम्ही आणायला पण गेलेलो की मी त्या दुकानापासून अशा बाजूला जाऊन उभं राहिलो. मला कसं तरी घालतं. पण एकेकांना आवडतं. कोल्हापूरमध्ये सहसा पाहुणे आले की नॉनव्हेज करतातच, आणि तांबडा पांढरा हा फेवरेट असतो कोल्हापूरमध्ये. आमच्याकडे भरपूर लोकं खातात, क्वचितच कोणी खात नाही. आणि ते काय प्रत्येकाचं हे वेगळं असतं. एकेकाला आवडतं, एकेकाला आवडत नाही. आणि तो भाग वेगळा आहे. प्रत्येकाची चॉईस वेगळी असते खाण्याची. आपण दुसऱ्यांना काही बोलू शकत नाही, हे असं खा तसं खा. म्हणून प्रत्येकाची आवड वेगळी असते. तर मी अजून मला वाटतं पूजा झाल्यानंतर जवळजवळ 40-45 दिवस आता होत आले आम्ही काहीच नॉनव्हेज खाल्लं नव्हतं. आज आणलं आहे पहिल्यांदा घरी. आणि ऑमलेट पण नाही मी करून आता खाल्लेलंच नाही आहे, कारण परवा दिवशी गुरुपौर्णिमा होती, काल गुरुवार होता, आज पण नाही. आणि मला तसं हे पण होत नाही, म्हणजे आठवण पण येत नाही. असा विचार करायला लागले सगळं सोडू की काय. पण काही जण म्हणतात की अंडी जी आहेत ती व्हेज जी आहेत आणि खाऊ शकता, तब्येतीसाठी व्यवस्थित असता. आरोला तर की आम्ही देतेच सोडा, केसांसाठी चांगलं असतं. सगळ्यात चांगलं अंडं म्हणतात केसांसाठी. अर्धी म्हणतात व्हेज आहे, अर्धी म्हणतात नॉनव्हेज आहे, असं पण होतं. बघू. आणि हा कुर्तीची लिंक नाही आहे, हा खूप जुनी कुर्ती आहे. जवळजवळ 4 वर्ष झाली असतील या कुर्तीला. जुनी कुर्ती आहे खूप. आणि ही मला वाटतं कुठल्यातरी शॉपमधूनच घेतलेल्या पॅन्टालून्स किंवा कशातून, पण लक्षात नाही. राजश्रीकडे पण सेम अशी कुर्ती आहे. चहाचा टाईम झाला होता. माझा चहा सुटेल की नाही माहीत नाही, पण सचिनचा चहा सुटला होता आणि मी त्यांना इथे आल्यानंतर चहाची सवय लावली. म्हणजे मी गिल्टी होतेच, मी एकटीच का गिल्टी होऊन त्यांनासुद्धा गिल्टमध्ये टाकलं. ते गपचूप पितात आता चहा. जसं मी सुरुवातीला म्हटलं होतं की आत्याची फॅमिलीला जेवणाला बोलवलं आहे. मग इथे ताई आल्या होत्या लवकर, जेवणाची तयारी त्यांची सुरू होती. मीही बघितलं, कारण त्या नॉनव्हेजमध्ये मटण कधी केलो नाही असं म्हणत होत्या. बाकी सगळं जेवण उत्तम स्वयंपाक करतात. तर मग मी म्हणत होते की माझी काही मदत लागली तर सांगा, पण त्यांनी काही मदत घेतली नाही माझी. त्या स्वतःहून सगळं करत होत्या. त्यांचं काम खूप फास्ट आहे, म्हणजे बघत सगळा स्वयंपाक हा रेडी झालेला असतो. त्यामुळे टचवूड की मुंबईला जशा ताई भेटलेल्या आहेत तसंच इथेसुद्धा त्या भेटलेल्या आहेत. आणि मेन कसं होतं, मला बाबांचं आणि आरवचं जेवण हे परफेक्ट पाहिजे, कारण ते दोघंसुद्धा टेस्टच्या बाबतीत खूप पर्टिक्युलर आहेत. त्यामुळे ताईंना पण म्हटलं होतं की बाबांनी ओके म्हटलं तर मग सगळंच झालं. पण पहिल्यांदाच जेव्हा त्यांनी जेवण केलं होतं बाबा ते आल्यावर, त्यांना खूप आवडलं होतं. हे मटनचं आहे काय? नाही, चिकनचं काय मटन? हे मटन, हे चिकन, हे मटन. नॉनव्हेज प्रेमींना मज्जा आहे. हे चिकन. तर आमच्याकडे 2-2 गोष्टी आहेत, कारण 2-2 गोष्टी खाणारे लोक आहेत. ताईने हे सगळं बनवलेलं आहे. जवळजवळ 1.5 तासामध्ये हे आवरलं आहे. आता फक्त भाकऱ्या करायच्या बाकी आहेत ना, भाकऱ्या तेवढं करायच्या बाकी आहेत. नॉनव्हेज ज्यांना आवडते त्यांनी इथूनच आस्वाद घ्या. तर्री छान आले. तर्री छान आले. ते हे काढून ठेवलं काय थोडं? हे काय करायचं माहिती आहे, जरासंच म्हणजे चिमूटभर तिखट, एकदम नाक के बराबर थोडंसं, आणि मसाला सगळा गेला ना. मग ह्यातलाच हे तर मटनमधलंच ना, जरासं जर मसाला थोडंसं हे करून फोडणी घाला फक्त, एवढंच त्या मुलांसाठी फक्त दोघांच्या. बाकी झालं सर. ते आमटी थोडीशी चेक करू काय? आमटी देऊन बघू बाबांना थोडी. हां, बाबांना आमटी थोडी चेक बाबांना द्या. काय करायला? 1.25 महिन्याचा तुमचा उपवास सुटेलच. ते ठीक आहे. पेरू कशाला घेतलाय? लिंबू आहे का? पेरू थोडीच आहे. लिंबू आहे. आणि किती लिंबू माहिती आहे? किती घेतले आपण माहिती आहे का? लिंबू 20 रुपयाचे 6 लिंबू आहेत. तेवढ्या मोठ्या आकाराचे मिळाले 6 लिंबू. मी म्हणालो बारका पेरू आहे. आणि मला काय वाटलं, ते काकीने जे लिंबू घेताना काय सांगितले, तिकडचे का? तिकडचे घे चांगले आहेत. मग एक सांगतात ना, वेंडर घ्या चांगले आहेत. मग आपण वेंडर म्हणजे तेच ना, विकत बसणारे असतात हां, भाजीवाले. सेलर. सेलर ते काय म्हणतात की चांगले आहे घ्या, नंतर घरात गेल्यावर आपल्याला खराब येतं की. त्याचा बघायचं दिलेलं बघा तुम्हाला लिंबू. रस किती होता बघितलं ना? दिसला नाही रस मला. खायचं काम केलं असेल.
हो आता पेताना कोण बघत बसते केवढा रासायनिक पेताना कोण बघत बसते काय तरीच काय. तुम्हाला मिळाली खिचडी खायला, कशाला बघताय वरती? आत्याला मेसेज तरी करून सांगितलं? हां काय आल्यावरती सांगायचं. आता आल्यावर डायरेक्ट सांगणार आहे. म्हणून तुला म्हणाल तू फोटो काढ त्याचा किती फडशा पडलाय ते दाखवायला. तुम्ही काढून ठेवायचा तो फोटो. होय आता माझे दोन्ही हात हे झालेले. आणि वरती मला म्हणतात खा खा. तर आता जेवण सगळं करून गेलेले आहेत त्या ताई. कुकर लावला इथं आणि आता कोशिंबीरची तयारी करते. कांदा चिरून घेतलाय, दही आहे बाजूला, टोमॅटोचा बी काढून टाकते, लिंबू चिरून ठेवते. आल्यानंतर मग ॲड करता येते. हे चाकू भारी आहेत त्या मोठ्या चाकूपेक्षा, बारीक चिरलं जाते. इथं हे फोडणी टाकलेलं आहे. ते छोटं फोडणी टाकायला. बाबांना झोप आली. बाबा तुम्हाला ताट करून देऊ काय? हे काय म्हणायला लागल्यात बाबांना झोप यायला लागली. नाही म्हणायला लागलं तुम्हाला. तरी मुंबईपेक्षा भाजीपाला इथं ताजा असतो. होय, तर रोजच्या हे घेऊन येतात ना शेतकरी, त्यामुळे ताजा मिळतोय. भाज्या वगैरे चाललेल्या आहेत. मार्केटला जायला लागतं. तेवढंच आहे, बाकी सगळं मिळतं खरं फक्त मार्केटला जावं लागते. काहीतरी करून जरा ते स्कूटी हळूहळू तरी चालवायची भाजी घेऊन. आजच्या ब्लॉगमध्ये पण सगळ्यांनी तेच विचारलं. स्कूटी घेऊन स्कूटी चालवता येते, पण मी हातात घेतलेली नाही आहे. आल्यानंतर बघूया. जरा पाहिजे तर इथं सराव वाढवायला जा पाहिजे तर महिना 15 तू रस्त्यानं कशाला जाते? तिथनं डायरेक्ट खालच्या लोट्यात उतरायचं, तिथनं खालच्या आणि डायरेक्ट सरळ रस्त्याला लागायचं. तू टर्न बिन मारायचं नाही, मी सरळच जाणार. जायची आम्हाला सवय नाही. कुठं पण जाणार मी सरळच जाणार. बाकीच्या बाजूला मी येतोय. पाय टेकते सगळं होतं स्कूटी. ते पहिल्याच्या वेळेत काय राजे महाराजे यायला लागले की दौंडी पिटवायची. तसं करूया. एक कोणतरी ते छोटे डबडं घेऊन वाजवत धनश्री येते हो करत लाल देवाच्या रथच्या समोर ते कसं होतं चक्रती तसं घेऊन फिरायला पाहिजे. थोडं तरी रोजच्याला मारित राहिली तुला बरोबर. म्हणजे पहिलं जायचं त्या रस्त्यापर्यंत पर्यंत. आपल्या घरी जेवण करायला तर ताई एका दिवसात शिकलाय. मग बघ विचार कर जरा. स्कूटी चालवायसाठी तुमचं शरीर मोठं पाहिजे की अशातला भाग नाही. बॅलन्स. आता ती लायसन्स मिळवलं, एक्झाम दिली, त्याच्यानंतर जर कंटिन्युअसली हातात असती तर आतापर्यंत प्रो असतो. पण मुंबईमध्ये मग आता तुमच्या प्रोला सांगा मला व्हायचं आहे प्रो म्हणून गाडी घेऊन ये. शिरकाटेवाडीपर्यंत घेऊन फिरताय ती. हे काल मिळालं ऑर्गनायझर जे होतं ते. घरातून निघताना मी साक्षीला सांगितलं होतं मला एखादा मेसेज टाक, तर तिचा मेसेज आल्यानंतर मी दही कांदा करायला घेतला होता. बाबांचं इथं बोलणं सुरूच होतं, मी तयारी करायला घेतली. एक थोड्याच वेळामध्ये आत्या आणि आत्याची फॅमिली आली. कसे बरे आहेस ना? कुठं आला विरो? सांबार भारी केला. खाल्ले दोघे. ह्यांनी म्हणायला लागले तू फोटो पाठवायला पाहिजे, दिसाचा ढीग लावलेले नाही पूर्ण ह्याचा. रे भाऊ मोठे मोठे होते खाल्ले घेत दाताना फोडून फोडून. तर मग अशा पद्धतीनं पहिल्यांदा माझ्या घरी विथ फॅमिली एक कुटुंब छान येऊन जेवून गेलेलं आहे आणि छान वाटलं. मुंबईला असताना हे योग जो आहे तो असा सहसा येतच नव्हता. आत्या येऊन गेली होती, एक 2-3 वेळा आली असेल ती. मी मुंबईला जेव्हा होती तेव्हापासून पहिल्यांदा जेव्हा लग्न झाल्यानंतर एकदा आले होते ते लोक, त्याच्यानंतर परत आणि कधी येणं होणार. आणि आम्ही शक्यतो कसं बोलवलं पाहुण्यांना बोलवायला जातच नव्हतो, कारण माहिती आहे तुम्हाला कसं होतं की आपल्या घरी कोणतरी आलं तर त्यांना ते असं हे वाटलं पाहिजे, म्हणजे मोकळं वाटलं पाहिजे. म्हणजे कुठे बाहेरून कोणाला तरी बोलवायचं असेल, माहेरकडचे असतील किंवा आपल्या सासरकडची जी कोणी इकडची मंडळी असतील गावाकडची, तर ते सहसा ॲडजस्ट होत नाहीत.
कारण मोकळ्या हवेत मोकळ्या घरात वावरून त्यांना सवय असते. त्यामुळे शक्यतो आम्ही आले तरी तेवढा पाहुणचार करायचोच, पण आम्हाला एक डोक्यात टेन्शन असायचं की अरे त्यांना पण ऑकवर्ड वाटू नये असं टाईपमध्ये. पण आता मला बिंदास्त वाटतं, म्हणजे कोणीही घरी आलं की असं काही वाटत नाही. निवांत वाटतं. मुंबईमध्ये असताना पण मी जेवढं होईल तेवढं ट्राय करायचे की येणाऱ्या पाहुण्यांना असं ऑकवर्डनेस होऊ नये म्हणून. आता मामा वगैरे सगळे येऊन गेले होते, तुम्हाला वाटतं 8-10 जण आली होती त्या दिवशी पण मला असं इतकं टेन्शन होतं की सगळं व्यवस्थित होऊ देत, कोणी असं एकत्र आले की हे वाटायचं थोडंसं. कारण आणि एक गोष्ट की तिथे त्या घराने कधीही मला तशी गोष्ट म्हणजे असं हे नाही वाटू दिलं की धनश्री आपल्याकडे जागा कमी आहे किंवा हे सगळं व्यवस्थित झालं तिथे सगळं. पण एक पॉईंटला असं हे वाटायचं की अरे नाही, आल्यानंतर लोकांना त्यांना छान वाटलं पाहिजे. तर असं सगळे येऊन गेले आणि आम्ही बोलतच बसलो. आले थोडा वेळ बोलत बसलो, मग जेवण केलं. जेवण करून मग भांडी वगैरे घासून घेतली मी. साक्षीने बाकीचा ओटा वगैरे आवरला, ते पण आम्ही बोलतच होतो. आणि त्याच्यानंतर पण थोडा वेळ बोलत बसलो मुलांची. त्याने तेवढं शूट पण मला काही करता आलं नाही, कारण तर असं होतं की सगळी फॅमिली एकत्र बसली आणि आपण काहीतरी विषय काढत गेलो की असं लक्षात पण येत नाही. आणि हे ॲक्च्युअलमध्ये खरे फॅमिली मोमेंट्स असतात, आणि जे आपण बाकी सगळे जेव्हा नॉर्मली पण आपण मोबाईल घेऊन बसलेलो असेल तर ते बाजूला ठेवून ते एन्जॉय करणं, कारण ते कायम लक्षात येतं. कॅमेरा घेऊन आता आम्ही जेव्हा व्लॉगिंग करतो तेव्हा कंटिन्युअसली असं होतं की प्रत्येक क्षण टिपावं, पण तो कॅमेरामध्ये टिपताना रिअल एन्जॉयमेंट कधी विसरली जाते. तर शक्यतो माझा हा प्रयत्न आता असतो की जेवढं होईल तेवढं थोडंसं घ्यायचं, पण फॅमिलीसोबतचे मोठे जे क्षण आहेत ते एन्जॉय करायचे चांगले. तर मग छान मजा आली. आत्ता त्यांनी गेली आता मगाशी, आता जाऊन पोचले पण असतील ते लोक. आणि काय तू लोचकी लागली, पाणी पिझं की गोरा दिसायला लागले. तू गोराच आहेस. हां हे कुठलं पहिला खेळून इथलं खेळून सावळा झालं. उठा निघा आता, चलो. तर मग ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, कमेंट देखील करा. आणि आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.